नीट परीक्षेचा घोळ काही संपत नाहीये. पेपर फुटीनंतर आता नीट परीक्षेचा निकाल वादात सापडलाय. उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित मार्क आणि स्कोअर कार्डवरील मार्कमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलाय. त्यामुळे आता नीटच्या निकालात घोळ आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. या निकालामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम असून त्यांनी कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. मी पेपरवरून जेव्हा स्कोअर काढला तेव्हा माझा स्कोअर 522 बनत होता व ज्या टायमिंगला NTA ने 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे OMR शीटसाठी पोर्टल ओपन केलं त्या पोर्टलनुसार माझी ही OMR शीट यानुसार माझा स्कोअर 522 येत आहे. त्याच्यानंतर NTA ने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर की डिक्लेअर केली. त्यानुसारही माझा स्कोअर 522 येत आहे. पण जेव्हा NTA ने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोअर कार्डमध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे. तर माझी NTA ही नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे. काही टेक्निकल ग्लिच किंवा टेक्निकल इश्यूमुळे जर काही झाला असेल तर याच्याकडे NTA ने लक्ष द्यावे ही माझी नम्र